JSW फाउंडेशनला ग्रामविकास पुरस्कार 2026 प्रदान. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर ब्लॉकमध्ये राबवण्यात आलेल्या प्रभावी कार्यासाठी ग्रामीण विकास क्षेत्रातील शाश्वत CSR योगदान या श्रेणी अंतर्गत RD फाउंडेशन तर्फे JSW फाउंडेशनला प्रतिष्ठित ग्रामविकास पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला असून हा JSW फाउंडेशनसाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. तसेच यावेळी श्री चंद्रशेखर बावनकुळे, राजस्व मंत्री श्री जयकुमार गोरे, ग्रामीण विकास मंत्री श्री डॉक्टर आशिषराव देशमुख, विधानसभा सदस्य कळमेश्वर सावनेर मतदारसंघ आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हा सन्मान JSW फाउंडेशनच्या सर्वसमावेशक, शाश्वत आणि समुदाय केंद्रित ग्रामीण परिवर्तनासाठी असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. शिक्षण, आरोग्य व पोषण, जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आणि समुदाय विकास या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक पद्धतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांद्वारे JSW फाउंडेशनने ग्रामीण समुदायांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य केलं आहे. अर्थपूर्ण भागीदारी आणि विकासाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण परिसंस्था अधिक सक्षम करणे, दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करणे आणि असंख्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे यासाठी JSW फाउंडेशन कटिबद्ध आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कॅमेरामन प्रवीण धरममाळीसह प्रतिनिधी अमोल पुरी. नमस्कार. जो तुम्हाला रणजित बाबू देशमुख ग्राम विकास पुरस्कार 2026 हा पुरस्कार तुम्हाला JSW फाउंडेशनला मिळाला आहे, तो म्हणजे जे तुम्ही ग्राम विकासासाठी सातत्यपूर्ण CSR व योगदान तुम्ही ग्रामीण भागासाठी दिलं आहे, तर ते योगदान कशा प्रकारे आणि तो पुरस्कार तुम्हाला कशा प्रकारे मिळाला त्याबद्दल थोडं. नमस्कार, मी प्रणव पाटील. मी JSW फाउंडेशन कळमेश्वर इथे CSR प्रमुख म्हणून कार्यरत आहे. 29 मे 2026 रोजी RD फाउंडेशनतर्फे ग्रामीण विकास पुरस्कार हा JSW फाउंडेशनला देण्यात आला. हा पुरस्कार सातत्य, CSR योगदान ग्रामीण विकासासाठी ह्या कॅटेगरीमध्ये आम्हाला मिळाला. JSW फाउंडेशन कळमेश्वरमध्ये ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. JSWचं फार्म हे अनेक विषयांवरती आहे. एज्युकेशन असो किंवा हेल्थ अँड न्यूट्रिशन असो, वुमन एम्पॉवरमेंट असो किंवा वॉटर, एन्व्हायरमेंट, सॅनिटेशन अशा असंख्य विषयावरती JSW फाउंडेशन काम करते आहे. एज्युकेशन किंवा शिक्षण क्षेत्र बघितलं तर आपण कळमेश्वरमधल्या 136 अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. त्या अंगणवाड्यांचं रंगरंगोटी असेल, तिथल्या मुलांना खेळण्याचं, अभ्यासाचं आणि त्यांचं हेल्थ आणि हायजीन आणि सॅनिटेशनसाठी जे काही साहित्य असेल ते आपण त्यांना पुरवलेलं आहे. तर ह्याचा मागचा उद्देश तोच आहे की त्यांना एक चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट मिळावं, त्यांचं अंगणवाडीमध्ये येण्याचा जो कौल आहे तो वाढला पाहिजे आणि 100% मुलं अंगणवाडीमध्ये आली पाहिजे. इतकंच न थांबता आम्ही त्या अंगणवाड्यांना पुढे जाऊन एक ISOचा दर्जा देत आहोत, जेणेकरून सगळ्या अंगणवाड्या ह्या युनिफॉर्म राहतील आणि तिथे जे शिक्षण आहे ते युनिफॉर्मली दिलं जाईल. हा विषय झाला अंगणवाडीचा. त्यासोबतच शाळेमध्ये आम्ही JSW एस्पायर सारखा प्रोग्राम रन करत आहोत, ज्याच्यामध्ये मुलांचं जीवन कौशल्य आणि भाषा आणि गणित याच्यावरती फोकस देऊन मुलांनी 10वी पर्यंत ड्रॉपआउट न करता शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याला अभ्यासाची गोडी निर्माण तयार झाली पाहिजे. त्याकरिता आम्ही 2000 मुलांसोबत 20 पेक्षा जास्त शाळांमध्ये डायरेक्ट आमचं हे काम चालतं. त्यासोबतच आमचा JSW एस्पायर ग्रीन स्कूल प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीबद्दल कसे प्रॅक्टिकली ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग थ्रू त्यांना शिकवलं जाऊ शकतं आणि एन्व्हायरमेंटबद्दल ते कसे कॉन्शियस होऊ शकतात, तेही आम्ही 20 पेक्षा जास्त शाळांमध्ये 2000 पेक्षा जास्त मुलांना आपण शिकवतो. हे झालं आमचं शिक्षण क्षेत्रात. त्यासोबतच आमची एक JSWची एक कम्युनिटी लायब्ररी आम्ही चालवतो, ज्याच्यामध्ये जे स्पर्धा परीक्षा तयारी करतायत त्यासाठी मुलांना आपण तिथे सगळी पुस्तकं असो किंवा तिकडच्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि गेल्या वर्षी तिथून 17 पेक्षा जास्त मुलं ह्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि आम्ही त्यांचा सत्कारही केला. असंच आम्ही हेल्थ अँड न्यूट्रिशन ह्या थीमॅटिक एरियामध्ये सुद्धा काम करतो, ज्याच्यामध्ये जे आरोग्याविषयी जे महत्त्वपूर्ण विषय आहेत त्याच्यावरती आम्ही अंगणवाडी आणि शाळेमध्ये हेल्थ कॅम्प रन करतो आणि आमच्या 24 गावं आणि 40 अंगणवाडीमध्ये आमचा हा प्रकल्प चालू आहे. त्यासोबतच आम्ही पाणी, पर्यावरण आणि स्वच्छता ह्याच्यावरती आमचा खूप मोठा फोकस आहे. ग्रामीण भागामध्ये टॉयलेट कन्स्ट्रक्ट करून देणे आणि मग टॉयलेटचा वापर करण्यासाठी अवेअरनेस कॅम्प घेणे. त्यासोबतच वृक्षारोपण असेल तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कम्युनिटी सोबत आणि शाळेतल्या मुलांसोबत दरवर्षी आम्ही
झाडं लावतो आणि ही आम्ही 20 ते 40 गावा अशी टार्गेट करतो. त्यासोबतच स्वच्छता म्हटलं तर स्वच्छता ही गावोगावी असली पाहिजे. त्याकरिता आम्ही अवेअरनेस कॅम्प घेतो आणि ठिकठिकाणी आम्ही डस्टबिन्स ही इन्स्टॉल केलेले आहेत. तर अशी एक चालना गावाला मिळावी आणि गाव परिवर्तन व्हावं त्यासाठी JSW फाउंडेशन कार्यरत आहे. त्यासोबतच आमचा फोकस स्पोर्ट्सद्वारेही आहे की स्पोर्ट्स हे माध्यम कसं असू शकतं की समाजामध्ये बदल आणण्यासाठी, ग्रामीण विकास करण्यासाठी. त्यासाठी आपण मुलांना एक फुटबॉलद्वारे आम्ही एक इथे अकॅडमी चालवतो ज्याच्यामध्ये अंडर-13 आणि अंडर-15 ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही त्यांना फुटबॉल ट्रेनिंग देतो आणि ग्रामीण भागात खास करून जे रुरल स्पोर्ट्स आहेत त्यांना प्राधान्य कसं मिळलं पाहिजे त्यासाठी आपण इथे मुलांना मल्लखांबचं प्रशिक्षण देतो ज्याच्यामध्ये 150हून जास्त मुलांना आपण ट्रेन करत आहोत. त्यानंतर कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, बॅडमिंटन असो किंवा क्रिकेट ह्या सगळ्या सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये 500हून जास्त मुलं आणि समाजातील लोक त्याचा फायदा घेतात. तर अशा अनेक विषयांवरती आमचं हे काम JSW फाउंडेशन हे अख्ख्या कळमेश्वर तालुक्यात कदाचित इथे 50 ग्रामपंचायत आणि 105 गाव आहेत. तर आमचा कुठच्या ना कुठच्या प्रोग्रामद्वारे ह्या गावामध्ये आमचा रीच आहे. Thank you.